जय शिवराय भावांनो. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण मिस्टर ऑलिम्पिया 2025 ही कॉम्पिटिशन आता जस्ट कंप्लीट झाली आहे. ज्यांना माहीत नाही मिस्टर ऑलिम्पिया काय त्यांच्यासाठी मिनिट सांगतो. जसे आपले इतर स्पोर्ट्स आहेत त्याच्यासाठी ऑलिम्पिकचे गेम असतात, तसंच बॉडी बिल्डिंगसाठी सगळ्यात मोठा स्टेज आहे मिस्टर ऑलिम्पिया. जो काही यावेळी झाला होता लास वेगसमध्ये. तर यावेळी आपल्या 3 ॲथलीटनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राजेश जॉन या ॲथलीटनी ब्रॉन्झ मेडल आणले आपल्या भारतासाठी. आणि राजेश जॉन हे एक हँडिकॅप ॲथलीट आहेत, पण त्यांनी ते एक्सक्यूज नाही ठेवले की मी हँडिकॅप आहे, मी कसं करू काय करू. त्यांनी दाखवून दिलं भावनं की इच्छाशक्ती असली ना भावनं सगळं शक्य आहे. त्यांची कंडिशन बघा, मी वरती व्हिडिओ टाकतो. काय कंडिशन आहे भाई. आपला साधा नॉर्मल माणूस आहे का, त्यांनी पण किती असलं ना तरी या लेवलची फिजिक नाही बोलू शकत. तर त्यांनी ते कारण नाही दिलं की मी हँडिकॅप आहे असं तसं. तर आपले दुसरे आदरणीय भाऊ मनोजदादा पाटील यांनी मेन्स फिजिक कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेट केलं. ॲक्च्युली मिस्टर ऑलिम्पिकच्या स्टेजवर जाणं आहे का, हे आपले इंडियन ॲथलीटसाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण तिथं कोण पण असं सहजासहजी जाऊ शकत नाही, त्यासाठी भरपूर कष्ट करायला लागतात. आणि मनोज दादाने ते करून दाखवलं आहे. मेन्स फिजिक ही एक फेमस कॅटेगरी बॉडी बिल्डिंगची आहे. त्याच्यामध्ये जे टॉपचे ॲथलीट आहेत, जर्मी बुंदिया म्हणा, अली, अशा वेगवेगळ्या ॲथलीटला कम्पीट करत मनोज दादाने त्या प्लॅटफॉर्मवर त्यांचा परफॉर्मन्स दाखवला आहे. आणि आपले तिसरे बॉडी बिल्डर सुमित गिल हे एक सिख बॉडी बिल्डर आहेत. यांची कॅटेगरी आहे क्लासिक फिजिक कॅटेगरी. आता सिबम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सिबम, रेमंडिनो, आता हे सगळे ॲथलीट तुम्हाला माहिती आहे. त्या लेवलच्या प्लॅटफॉर्मवरती सुमित गिलनी इंडियाला रिप्रेझेंट केलं आहे त्या स्टेजवरती. तर भावांनो, मनोज दादांची वरती कंडिशन मग कसली खतरनाक आहे. जे इंटरनॅशनल ॲथलीट आहे का त्या लेवलची कंडिशन आहे आपल्या मनोज दादांनी दाखवली इथं करून. ते पण आपल्या एका सामान्य माणसांमधून आलेच आणि ते आज एका इंटरनॅशनल स्टेजवर आपल्या भारताला रिप्रेझेंट करतात. ते तर मनोज दादा तुमचे खरंच खूप खूप अभिनंदन की तुम्ही तुमचं स्वप्न होतं मिस्टर ऑलिम्पिक स्टेजवर जाऊन कम्पीट करायचं त्यासाठी. आणि तुम्ही दाखवून दिले की आपले भारतातले ॲथलीट पण काही कमी नाही आहेत. इंटरनॅशनल ॲथलीटसोबत आपण पण कम्पीट करू शकतो. तर आपण काही दिवसांपूर्वी एक न्यूज पाहिली होती की एका बॉडी बिल्डरचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. तर ही बातमी किती वेगाने पसरली सगळीकडं. मीडियाने अशा निगेटिव्ह बातम्या सगळा बाजार केला. सगळ्यांना कळलं बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला. सगळे लोक म्हणाले जिमला यायचं नाही, जिममध्ये हार्ट अटॅक घेऊन मृत्यू होते. पण आता हीच मीडिया शांत आहे. हे 3 ॲथलीट जगातला सगळ्यात मोठा जो प्लॅटफॉर्म आहे बॉडी बिल्डिंगचा, त्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी पार्टिसिपेट केलं. त्यातल्या एका ॲथलीटने ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि त्यांची न्यूज कुठंच जात नाही. मीडिया आता शांत आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये सध्या तेच चाललं आहे की ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्यांचाच लोक जास्त करून प्रचार करतात. पण ज्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ज्या ॲथलीटने आपल्या भारताचं नाव रोशन केलं आहे इंटरनॅशनल स्टेजला, तर त्यांना कोण सपोर्ट करत नाही. तर हा व्हिडिओ बनवायचं कारण तेच आहे भावांनो की आपले जे इंडियन ॲथलीट आहेत त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण एक ॲथलीट बनणं ही खूप मोठी गोष्ट आहे.